आज आहे 27 जून. हा सर. 27, 28, 29 पुन्हा विदर्भ मराठवाड्यात दुपारनंतर ऊन पडल्याच्या नंतर पुन्हा एकदा भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा सर, म्हणजे आज सूर्यदर्शन देखील होणार आहे. हो. हा सर, तुमचा आवाज थोडासा कमी येत आहे सर. बर. हॅलो. हा, आता बोला सर. दुपारनंतर सूर्यदर्शन होणार आहे. दुपारनंतर सूर्यदर्शन होणार आहे. आताच होईल समजा 10:30-11:30. हा सर. 2-3च्या नंतर काय होईल, परत पावसाचं वातावरण तयार होणार. हा सर. हा सर, आपल्या विभागवाईज आणि जिल्ह्यावाईज शेतकऱ्यांना अंदाज द्या ना. आज काय होणार आहे, इकडे चंद्रपूर, नागपूर. हा सर. आणि इकडे वर्ध्याकडे एक. त्याच्यानंतर आजचा पाऊस इकडं जास्त राहील. कुठं? नगर, आता म्हणजे नगर जिल्ह्याकडे जाईल ते, पुन्हा बार्शीकडे जाईल, सोलापूरकडे जाईल, त्याच्यानंतर कोकणाकडे जाईल, उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. हा सर. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आजचा हे पाऊस जाईल आज. हा सर, म्हणजे आज सूर्यदर्शन तर होणार आहे, पण पाऊस काही अजून जाणार नाही. तिकडे अजून तिकडल्या भागात पाऊस पडणार, पश्चिम महाराष्ट्राकडे. म्हणजे सांगतो तुम्हाला, धाराशिव जिल्हा, सांगली जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर इकडं नाशिक, धुळे, नंदुरबार, इकडे संभाजीनगर, ह्या अशा पट्ट्यात राहणार तिकडल्या. हा सर. हा नक्कीच सर. या आणि आपल्या इकडं मराठवाड्याकडे मग काय होईल, इकडे ऊन पडेल. आता तुम्हाला सांगू कुठपर्यंत, परभणी, बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, या भागात काय होईल, आता दुपारपर्यंत ऊन पडेल. हा सर. आणि दुपारी मग नंतर काय होईल, दुपारच्या नंतर हा, म्हणजे एक चांगल्या पावसाला सुरुवात होईल म्हणजे. हो हो. हा सर, मग हा पाऊस कधी उघडेल याच्याबाबत काही अंदाज सध्या? 1-2 तारखेला थोडं कमी होईल. थोडं म्हणजे आता एकदम आता लई मोठं येणार नाही, असंच पडत राहणार. समजा स्थानिक वातावरण तयार हो. हा, म्हणजे आता दिवसा उघडीप राहील आणि दुपारी म्हणजे गरमीची लेवल तयार होणे एक पाऊस. हो हो. हा सर, आणि तुम्ही जुलै महिन्यात कसा पाऊस राहील, तुम्ही त्या कॅलेंडरवर खुणा देखील करून ठेवलेल्या आहेत, त्याबाबत देखील शेतकऱ्यांना सांगा ना की तुम्ही. जुलै महिन्यात पण चांगला पाऊस राहणार आहे. आणि तरी एक तुम्हाला सांगतो, जनरली सांगतो, आता हे आहे 27 आहे ना समजा. तुम्ही खुणावर दिलेल्या द्या. 27 जून आहे. 27 पासून 27, 28, 29 आणि 1 तारखेपर्यंत आपलं जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, तसाच पट्टा धरला तर पुन्हा लगेच संभाजीनगरकडे, पुन्हा तिथून बुलढाणा, जालन्याचा काही भाग समजा अर्धा, जालन्यापासून तिकडे याच्यापर्यंत जळगावकडे, आणि इकडे लगेच अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, ह्या पट्ट्यात मात्र पाऊस जरा जास्त राहील समजा. हा, म्हणजे पूर्व विदर्भात जास्त. पूर्व, पश्चिम, त्याच्यानंतर असं हे इकडल्या घाटाच्या खालून इकडून जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, जालना जिल्ह्यातून. हा सर, आणि तुम्ही सांगितलं होतं सर अगोदरच ते कॅलेंडरवर तुम्ही खुणा मारला होती की जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस राहणार. हा, जूनच्या शेवटच्या. मी तुम्हाला काय म्हणलं, दरवर्षी ना एक लिहून ठेवायचं म्हणलं, कॅलेंडर मध्ये खूण करून ठेवायची. दरवर्षी 25, 26, 27, 28 जूनला पाऊस येणार आणि शेतकऱ्याची जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार. हा, असं तुम्ही सांगितलेलं आहे, असं 2-3 महिन्या अगोदर. तसाच पाऊस पडला ना, तुम्ही बघा ना. नाही म्हणजे दरवर्षी पडणार, म्हणजे याच्यात कोणाला सांगायची, विचारायची गरज नाही, मला सुद्धा विचारायचं नाही, काही नाही. दरवर्षी तुम्ही म्हणायचे, आपले जून मध्ये कोणी म्हणलं पेरणी कधी करायची, जर कोणी नाही सांगितलं तर म्हणायचं आमच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आणि पेरणी होणार, असं सगळ्याला डायरेक्ट सांगायचं. म्हणजे जूनच्या आठवड्यात 100% काही ना काही पाऊस येतोच, म्हणजे चांगला पाऊस येतोच. हो. त्याच्यानंतर 10 जुलै ते 15 जुलै मध्ये एक दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येतो, एक सगळ्यांनी लिहून ठेवायचं. हा, म्हणजे सर्वात मोठं तुम्ही उघडकीस केलेलं आहे की 10 ते 15 जुलैला देखील एक मोठा पाऊस येणार आहे. आणि पुन्हा ते 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर महाराष्ट्रात एक पाऊस येते, एक लक्षात ठेवायचं. आणि 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर मध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडते, विजेच्या कडकडाट, हे एक लक्षात ठेवायचं.
म्हणजे या तारखा शेतकऱ्यांनी कुणाकडून आणि 22 फेब्रुवारी ते 10 मार्च महाराष्ट्रात गारपीट होते, एक एक लिहून ठेवायचं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मला विचारायचं नाही, काही नाही, काही नाही कोणालाच. हो सर, हो सर, नक्कीच सर. आज शेतकऱ्यांना हवामान अंदाज कळायलाच असेल सर. आणि आपले जे चॅनलवर आहे सर, ते तुमचे व्हिडिओ लाखो शेतकरी व्हिडिओ बघतायत सर. नक्कीच. आज पण रात्रीच्याला ना नागपूर जिल्ह्याकडं, वर्धा, भंडारा, इकडं गोंदिया, आपलं अकोला, अकोट, खामगाव, मेकर, त्याच्यानंतर परतवाडा, शेगाव, जळगाव, घाटाच्या खाली, त्या पट्ट्यामध्ये असा चांगला पाऊस पडणार आहे आज पण रात्रीच्या. हो सर, नक्कीच सर. शेतकऱ्यांनी ऐकलेलंच असेल. आणि 27, 28, 29 जून हा भाग बदलत पाऊस चालणारच आहे. हो, ऊन पडणं काय होणार, दुपारपर्यंत ऊन पडेल 2 वाजेपर्यंत, लगेच पाऊस येईल. पण ह्या पावसानं सगळ्याला मग तारलं, म्हणजे सगळ्यांना. मी काय म्हणलो, कोणाचं धन जाणार नाही, काही नाही, सगळ्याच्या पेरण्या होऊन जाणार आहे. म्हणजे सगळं सक्सेस झालेले सर. कोणत्याच शेतकऱ्याला अडचण नाही आलेली सध्या. हम्म. हो सर. आता कसं असते, माणसाच्या हाताची 5 बोट सारखी नाहीत. नाही नाही, सगळीकडे सारखा पाऊस नाही पडणार ना. आणि ऐका ना, तर मग तर सगळ्यांना सारखं एका टायमाला बटन, थोडंच बटन दाबलं की ही गोष्ट होणार. नाही ना, नाही. हे नाही, लहान गोष्ट नाही सर. महाराष्ट्र छोटा नाही, भारत छोटा. 42,000 गाव आहेत. हा, आणि म्हणजे किती मोठा भाग आहे हा. म्हणजे गाव आणि भाग किती मोठा आहे. कारण की आता दोन सगळ्याचे, कोणाला ट्रॅक्टर भेटते, कोणाला नाही भेटत, कोणी खोल पेरते, कोणी वरी पेरते, कोणाचं बियाणं खराब येते, अशा गोष्टी असतात सगळ्या. आणि एकाच दिवशी पेरणी नाही होऊ शकत ना सगळ्यांची. नाही ना. ते आहेत ना, म्हणजे सगळे 5 बोटे सारखे नाही. तसे नाण्याला 2 बाजू असतात, तशा प्रत्येक गोष्टीला आहे सर. जसं आपल्याला आशा असते त्याप्रमाणे घडूच शकत नाही ना, तो निसर्ग आहे.